तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, आज ना कटिंग ना स्टिचिंगचा व्हिडिओ आहे। आज तर तुमच्यासोबत काही कटिंग स्टिचिंग शेअर न करता तर जे मला एक अनुभव आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला माहिती नाही आता तुमच्या कोणाकोणासोबत असा अनुभव आलेला आहे की नाही, तर आला असेल तर नक्की सांगा। तर बघा, तर आज सकाळी सकाळी शॉपवर आलेली आहे आणि त्यानंतर आल्यावर म्हणजे थोड्या वेळाने सर्वात पहिले मला अर्जंट ब्लाउज द्यायचं होतं, तर ते मी इथे कटिंग करायला घेतलंय। कारण हे खूप दिवसाचं ब्लाउज होतं, तर म्हटलं चला आपल्याला कस्टमरांनी वेळ दिला तर आपली सुद्धा खूपच हे राहतं। चला आता यांनी वेळ सांगितलेला आरामात शिवा, तर आपलं खूपच जास्त आरामात शिवणं होतं, तसंच काही इथे झालेलं आहे। तर हा ब्लाउज खूप दिवसाचा होता, त्याचं म्हटलं त्यांचा फोन आला, तर म्हटलं त्यांचा सुद्धा आता हे ब्लाउज जे आहे ते कंप्लीट करायला मी घेतलेलं आहे। आता कटिंग करत आहे आणि त्यानंतर त्यांना शिवून लगेच मला द्यायचं आहे, कारण आता खूप दिवस झाले त्यांना म्हणजे ब्लाउज आणून टाकायला, तर त्याच्यामुळे। तर त्यानंतर मी काही साड्यांना जे आहे ते फॉल म्हणजे पिको केलेला आहे। फॉल म्हणजे साडीला फॉल लावलेलं होतं, पिको करून घेतलं आणि त्यानंतर मग हे ब्लाउज करायला घेतलं। आणि त्यानंतर मध्येच कस्टमर जे आहे ते माझ्याकडे येऊन गेलं की त्यांचे ब्लाउज खूप दिवसाचे माझ्याकडे शिवून पेंडिंग म्हणजे होते, तर त्यांनी आधी एक ब्लाउज जो आहे तो शिवून नेलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्या खूप दिवसाची गॅप घेतली आणि त्याच्यानंतर मध्ये मग मला आठवते एकदा आलेल्या आणि त्यांनी मग काहीतरी माझ्याकडून टॉप वगैरे असं अल्टर करून दिलेलं होतं। तर कारण आपले जे नेहमीचे कस्टमर असतात किंवा येणारे ते आपल्या लक्षात राहतात आणि आपण जे असतो तर आपल्याला ते त्यांच्यासोबत आणि आपला वारंवार जर समजा ते आपल्याकडे येत असले तर आपल्याला त्यांचा स्वभाव कळून जातो आणि त्यांचा आपल्याला सुद्धा। पण काही असतात की जे गोड गुलाबी बोलून किंवा एकदा तोंडावर बोलणारे लोक खरे असतात, पण जे असतात ते जे आपल्याला चोपडी लावून लावून बोलतात। तर आता मी खऱ्या शब्दात सांगते तुम्हाला, जे आपल्याला आपल्यासोबत चोपडी लावून बोलतात की हो असं तसं, म्हणजे त्यांची गोडी गुलाबी असते, तर त्या लोकांपासून आपल्याला खूप सावध राहतात। ते आपल्याला कधी धोका देणार हे सांगता येत नाही। तर तुमच्याकडे जर सुद्धा असे काही कस्टमर असेल तर त्यांच्यापासून तुम्ही सुद्धा सावध राहा। तर माझ्यासोबत असं काही झालेलं आहे, तर तुम्हाला मी समोर सांगणारच आहे काय घडलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ऐका सुद्धा। तर ते खूप दिवसापूर्वी माझ्याकडे म्हणजे त्यांनी एक ब्लाउज शिवून दिला आणि बाकीचे ब्लाउज पेंडिंग ठेवले, कारण की त्यांना एक ब्लाउज जो आहे तो पाहिजे होता। त्याच्यामुळे मग मी त्यांना शिलाई न घेता त्यांच्या जवळून तो ब्लाउज मी त्यांना शिवून दिला आणि म्हटलं ठीक आहे तुम्हाला आहे तर बाकीच्या सोबतच ह्या ब्लाउजची सुद्धा तुम्ही शिलाई मला तेव्हाच पे कराल। तर त्यांच्यासोबत असं माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा मग मान्य केलं की ठीक आहे असू द्या। तर त्यांच्याकडे तेव्हा नव्हते पैसे चेंज वगैरे, तर त्या घाईमध्ये होत्या खूप आणि म्हणून मग मी त्यांना नाही म्हटलं असू द्या, नाही तर तुम्ही हे ब्लाउज घेऊन जा आणि तुम्हाला काय कार्यक्रमाला वगैरे जायचं होतं असं काहीतरी बोलून दिलं होतं आणि खूप घाईमध्ये होत्या। आणि आता त्या नेहमी येत असल्यामुळे मग आपण पण त्यांच्यावर विश्वास ठेवतो की चला आपण बाकीचे ब्लाउज आहे आपल्याकडे शिवायला, त्यांचे ड्रेस होते आणि साड्या पण होत्या। तर असं करून मग त्यांनी ब्लाउज घेऊन गेलं आणि मग ते खूप दिवस आले नाही। मग त्यांचा ड्रेस घ्यायला आला, त्या अल्टरचा ड्रेस होता, तो अल्टरचा ड्रेस घेऊन गेला। माझे ब्लाउज शिवून व्हायचे होते, त्या म्हटले की ठीक आहे आरामात शिवा, असं काही घाई नाही मला आता। तर म्हटलं ठीक आहे, आपण नेहमीचे कस्टमर असल्यामुळे आपण पण विश्वास ठेवला। तर मग काय झालं, ते आता आलं माझ्याकडे, आता माझे ब्लाउज शिवून तयार झालेले होते। तर मग त्या 3-4 महिन्याच्या गॅप नंतर आल्या आणि त्या आता मला डायरेक्ट बोलल्या की मी तुम्हाला पैसे पे केले होते। म्हटलं बापरे, मी तर डोक्यालाच हात लावला। म्हटलं माझ्याकडे मी पैसे कधी पे म्हणजे त्यांनी केलेच नाही आणि त्या डायरेक्ट मला बोलल्या की मी तुम्हाला एका वेळेस सगळे पैसे पे केले आणि मी काही नोट म्हणजे दिलेच नाही। तर आपण इथे जे आपलं बुक असते त्याच्यामध्ये ते मी काही लिहून ठेवलेलंच नव्हतं। तर मग असं झालं, तर आता काय बोलणार, त्यांना सबूत काय दाखवणार। त्या म्हटलं की तुम्ही लिहून, मी दिले पण तुम्ही लिहून नाही ठेवले। आता दिलेच नाही तर आपण लिहून कसे ठेवणार आहे। त्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही फोनपे केला का, त्या फोनपेची हिस्ट्री चेक केली, त्यांनी फोनपे सुद्धा केलेला नव्हता आणि त्यानंतर माझ्या बुकमध्ये सुद्धा लिहिलेलं नव्हतं, दिलेच नाही तर कशाला लिहायचे। त्या म्हटलं की मी तुम्हाला एकदा सगळे पैसे पे केले आणि तुम्ही लिहून ठेवले नाही। बापरे बाप, इतके सगळे असे फ्रॉड करतात, तोंडोतोंड फ्रॉड करतात। आपण त्यांच्यासोबत आपल्याजवळ काही सबूत पण राहत नाही की तुम्ही दिले नाही दिलेचा। तर असे काही कस्टमर असतात, तर त्यांच्यासोबत आपल्यासोबत असं हे
होऊ शकते. एवढ्याने की मी त्यांचे जे काही ब्लाऊज होते, म्हणजे एकूण मी त्यांचे 5 ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे आणले होते. एक मी त्यांना शिवून दिला होता, 2 शिवले होते आणि आणखी काही शिवायचे होते. तर हे असे काही कस्टमर असतात. तर बघा, अशा म्हणजे एकदम शॉक देतात आपल्याला कधी कधी. तर त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा आणि तुमच्याकडे जेवढे ब्लाऊज दिले आणि घेतले, तर असं तुम्ही जे नवीन असणार, ज्यांनी नवीन नवीन किंवा हा म्हणजे स्टार्ट केला असणार, किंवा घराच्या बाहेर त्यांचं शॉप असेल आणि त्यांना नवीन स्टार्ट केलं असेल, तर त्यांनी असे जे कस्टमर येतात, तर त्यांच्यापासून नक्की तुम्ही सावध राहा आणि वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा, दिले नाही दिले. तर अशा प्रकारचे काही कस्टमर झालेला आहे. तर आता मी त्यांच्यासोबत भुंडून मी माझे पैसे घेतले. मी म्हटलं माझे पैसे द्या, तरच मी तुम्हाला हे ब्लाऊज देते, नाही तर ब्लाऊज देत नाही, मी दिलेच नाही. कारण की त्यांनी पैसे दिले नाहीत, आपण कसे काय देणार. आणि त्या लगेच बोलतात की मी तुम्हाला पैसे पे केले. मी म्हटलं नाही, पैसे दिलेच नाही, पैसे पेच केले नाही तुम्ही, मी तुम्हाला ब्लाऊजच देत नाही. तर ब्लाऊज दिलेच नाही. सकाळी सकाळी आलेल्या असा कस्टमरांनी माझं डोकं खाल्लं. तर त्यानंतर बघा, आता इथे माझं ब्लाऊज कटिंग करून झालं आणि आता मला शिवायचं आहे. तर त्याच्या आधी हे एक कस्टमर येणार आहे, त्यांच्या ब्लाऊजला हुक बटन लावणार आहे. आता माझी ती जी कारागीर आहे, तिला यायला वेळ असल्यामुळे मग आता इथे मला हे सुद्धा काम करावं लागणार आहे. आणि त्यांनी माझं असं डोकं खाल्लं. ब्लाऊज मी त्यांना परत म्हणजे दिले नाही. त्यांना म्हटलं पैसे द्या, नाहीतर तुम्हाला जे काही करायचं असेल ते करून घ्या. कारण की आपल्याला जर आपण इथे अशा प्रकारचं मेहनत करू आणि लोकांना असे कपडे देऊ, तर आपल्याला काय परवडणार नाही. त्यासाठी आपल्याला सुद्धा थोडंसं स्ट्रिक्ट बनावं लागतं, जब्बर बनावं लागतं. त्याच्याशिवाय जे असतात असे लोक, त्यांच्या सोबत आपली अशा प्रकारची होते काही थोडीशी नोकझोक. तर ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कस्टमर आले तर कशा प्रकारचे हँडल करायचं हे सुद्धा. कारण जर आपलं दुकान असलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या याचे कॅटेगरीचे लोक म्हणजे कस्टमर येतात. बायासुद्धा काही कमी राहत नाही, कोणत्या शांत राहतात, कोणत्या प्रामाणिक राहतात, कोणत्या कशा राहतात. तर आपल्याला हे समजूनच जातं. पण कधी कधी आपण सुद्धा धोका खाऊ शकतो. इतके समजा गोड बोलू लोक आजकालच्या जगात आहे. सभ्यतेचा बिलकुल जमाना राहिलेला नाही आहे. तर अशा प्रकारचं जे काही माझ्यासोबत झालेलं आहे, तुमच्यासोबत जर झाले असेल तर नक्की सांगा. आणि बघा, आता इथे ब्लाऊजला मला हुका बटना वगैरे लावून तयार करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आज मूड जे आहे ते माझं बिलकुल खराब झालेलं आहे. तर बघा, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. तर सकाळी सकाळी आल्या असं काही सोबत झालेलं आहे, माझ्यासोबत झालेलं आहे. तुमच्यासोबत होऊ नये यासाठी मी तुमच्यासोबत हा जो व्हिडिओ म्हणजे आहे, जे काही झालं असेल ते मी शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि त्यानंतर बघा, हे ब्लाऊज झाल्याच्या नंतर मला आणखी परत दुसरं ब्लाऊजसुद्धा शिवून द्यायचं आहे. ते ब्लाऊज कटिंग केलेलं ते, आणि त्याच्यानंतर ड्रेससुद्धा मला शिवायचा आहे. आणि आता संक्रांतीची खूप जास्त गडबड पण आहे. हा व्हिडिओ संक्रांतीच्या आधी मी शूट केलेला होता. तर अशा काही प्रकारचं आपल्याला धावपळीच्या याच्यात असं काही होते कधी कधी आपल्यासोबत. पण त्यालासुद्धा आपल्याला अशा घटना जर घडली, त्यालासुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. तेव्हाच आपण ह्या बिझनेसमध्ये उतरू शकतो. आपल्याला जर बुटीक आहे, रोडवर आहे, मेन रोडवर आहे, घरात बसून काम केलं तर ते वेगळी गोष्ट, मोजके कस्टमर येतात. पण आपलं जर बाहेर मार्केटमध्ये जर शॉप असेल तर तिथे अशा काही प्रकारचे सुद्धा कस्टमर येतात. कोणते शांत, कोणते कसे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत आपला रोजचा हे पडत असतो. तर त्यासाठी आपल्याला सुद्धा थोडंसं सतर्क राहावं लागते. तर मी आतापासून कानाला खडा. तर मी नेहमी आता ज्यांनी कोणी ब्लाऊज नेले, एक नेवो अर्धा नेवो, त्याच्यामुळे आता मी लिहून ठेवणार. आणि पैसे आधी म्हणजे त्यांनी पैसे दिले तरच ब्लाऊज द्यायचे, नाही तर उधारी बिलकुल बंद. उधारी जर आपण दिलं तर हे असे करतात. मी त्यांना स्टार्टिंगला एक ब्लाऊज उधार दिला, कारण त्यांना घाई होतं आणि वेळ नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं त्यांना शिवून दिला आणि लगेच दिला, पैसे न घेता त्यांना. आणि बाकीच्या ब्लाऊजसोबतच मी त्यांना म्हटलं की याचे सुद्धा पैसे द्या, पैसे मला पे करा. तर अशा प्रकारची काही आपल्यासोबत घटना घडतात. तर चला, इथेच व्हिडिओ थांबवते. कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.